नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सुवर्णप्राशन पाजण्याचे फायदे। कारण थंबनेलवरनं कळालंच असेल की मी आज मुलांना सुवर्णप्राशन पाजायला नेलं होतं। तर आजचा माझा अनुभव जे की मी तुम्हाला आज शेअर करणार आहे की पहिल्यांदाच मी एकटीने मुलांना घेऊन आणि बसने प्रवास करून हॉस्पिटलला गेले होते सुवर्णप्राशन पाजण्यासाठी। त्याचाच एक छोटासा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक एक नक्की करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नोटिफिकेशन येईल। आणि हेही सांगा मला की तुम्ही पण तुमच्या मुलांना सुवर्णप्राशन देता का, कमेंट करून नक्की सांगा। तर दिवसाची सुरुवात आपली छान अशी झालेली आहे देवपूजा करून। कारण खूप दिवस झाले तुमच्याशी मी देवपूजा शेअरच केली नव्हती। ते खूप दिवस म्हणजे आईने जे आणलं होतं ना, जे लटकन ते मी लावले होते। एक जे लटकते एका साईडला ना, ते बहिणीचं आहे, ते तिला द्यायचं आहे, त्यामुळे मी थोडंसं साईडला लावलं आहे। आणि माझं जे आहे ते मध्यभागी मंदिरात मी लावलेलं तुम्ही बघितलंच असेल आणि ते खूप छान दिसत होतं बरं का। पूजा वगैरे केली आणि म्हणजे दिवा वगैरे लावला। मला असं वाटलं की आता पूजा झाली माझी, पण काहीतरी असं रिकामं दिसत होतं। काय ते तुम्हाला कळेल पुढं। ते बघा, मी इथं फक्त देवांची पूजा केली आणि त्यांना हार घालायचेच विसरून गेले। एकतर मी फुलं वाहत नाही, फक्त हे हार घालते, कारण मला फुलं व्हायला आवडत नाहीत। परत ती कचऱ्यामध्ये जातात, त्यामुळे मला आवडत नाहीत। कधीतरी ठीक आहे। तर इथे आमच्या ढमाबाईचा चालला होता अभ्यास, कारण तिला मी तयार केलं होतं आंघोळ वगैरे करून आणि स्वयंपाकही माझा झालता। कारण रायन स्कूलला जातो ना, त्या टायमिंगलाच मी बराच स्वयंपाक करून घेते। ते इथं पोळ्या चपात्या झाल्या होत्या आणि भेंडीची भाजी, डाळ तडका केलेला आणि मस्त भात केलेला साधा पांढरा। आणि किचनही क्लीन केलं होतं मी देवपूजा करण्याच्या आधीच, कारण आंघोळ बाकी होती ना, स्वयंपाक मी आज आंघोळीच्या आधीच करून घेतला। त्यानंतर मग जेवायचं होतं, पण आमचे ना रायन्सचे बाबा कसे आहेत ना की नेमकं जेवायच्या वगैरे टायमाला त्यांना काम आठवतं, मग ते गेले एक काम करायला। त्यानंतर मग म्हणलं सह्याद्रीला बोलत होते मी, का तर ती फोन बघत जेवायचं म्हणत होती, तर त्यासाठीच मी तिला ओरडत होते, पण ती काय ऐकायला तयार नव्हते। कशी रडते बघा। तर तिला मी तिचं ताट बनवून दिला आणि आता म्हटलं रायन्सच्या बाबाची थोडी वाट बघावी, पण त्यांचं काही लवकर येणं होत नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आपण पण जेवायला घेऊ। आणि आज खूप लवकर म्हणजे अगदी 12 वाजता जेवायला बसले होते मी, कारण हा टाईम तर अजिबात जेवण्याचा नाही आहे। कारण 1-1:30च्या नंतरच जेवण करते, रायन्स आल्याच्या नंतर। तोही काही जेवत नाही, पण तो आल्याच्या नंतर ना कसं ना मग एक निवांत राहतं, दोन्ही मुलं आपल्यासोबत राहतात, थोडंफार खातात आणि बस म्हणजे मग आपल्याला पण वाटतं त्यांनी जेवण केलं। कारण रायन्स ना टिफिन नेतो ना, त्यामुळे तो जेवण केलं ना एकदा तिथे, तर तो घरी आल्याच्यानंतर कमीच जेवतो। तर इथं मग चला म्हटलं आता झाली माझी तयारी, कारण रायन्सचे बाबा येऊन जेवण करत होते। मग इकडे मी माझी तयारी करत होते, कारण मला त्यांच्यासोबतच जायचं होतं रिक्षामध्ये रायन्सला घेण्यासाठी, आणि तिथूनच त्याला रेडी करून मला घेऊन जायचं होतं। कारण मग त्याचा मी एक ड्रेस घेतला आणि ते सह्याद्री का खुश आहे माहिती आहे का, ती विचारत होती कुठं चाललं, कारण तिला लगेच कळतं पर्स वगैरे अशी भरताना वगैरे ती लगेच म्हणते कुठे चाललं। मी म्हटलं आपण कानाकडे चाललं, तर त्यामुळे ती एवढी खुश झाली होती। पण दोघांचाही खाऊ घेतला, एकाला मनुके आवडतात तर एकाला फुटाणे आवडतात। दोघांचंही घेतलं, रायन्सलाही स्कूलमधून घेतलं आणि रिक्षामध्येच आम्ही ड्रेस चेंज केला बरं का। आणि तुम्हाला तर माहिती आहे इंद्रायणीला पूर आला होता, त्यामुळे ते बस स्टॉप सध्या बंदच आहे, त्यामुळे इकडे थोडं एका साईडला बस स्टॉप होतं आणि मग तिथेच थांबले मी। रायन्सचे बाबा सोडून गेले आम्हाला, की बस तर काही लागलेल्या नव्हत्या, तोपर्यंत वाट बघितली। अगदी गावाकडे आल्याचा फील झाला बरं का, एकदम मोठं ग्राउंड वगैरे होतं, गावाकडे कसं असतं ना तसंच। आणि इथं मुलं ना खूप खुश झाली होती गाडीत बसून, कारण पहिल्यांदाच ते अशा बसमध्ये बसले होते ना, त्यामुळे खूप खुश होते। आणि इथे मला रायन्स सांगत होता की आमच्या मॅम अशा चालतात, आता मॅमने जर व्हिडिओ बघितला तर काही खरं नाही रायन्सचं। मग पोचले मी हॉस्पिटलमध्ये, हे डी.वाय. पाटील आहे, आयुर्वेदिक डी.वाय. पाटील। माझ्या दोन्ही मुलांची डिलेवरी ना इथेच झालेली आहे आणि तेव्हापासूनच मी या दोघांना सुवर्णप्राशन इथे पाजायला घेऊन येत असते। 2 महिने झालं ना गॅप पडला होता, का तर रायन्सचा आणि रायन्सच्या बाबाचा टायमिंग अजिबातच मॅच होत नाही आहे, त्यामुळं असं झालं की आता म्हणलं आपण गेल्याशिवाय काही होणार नाही। आणि खूप मला 2 गाड्या बदलाव्या लागल्या बरं का, इथून भोसरीहून मग डी.वाय. पाटील, असं करत मी प्रवास केला। मला मुलांनी अजिबात त्रास दिला। मेन म्हणजे ना रायन्सने मी त्याला येतानाच सांगितलं होतं की रायन्स आपण दोघंच जाणार आहोत, तो मोठा भाऊ आहेस, त्याप्रमाणे वागायचं, छान वागायचं म्हटलं, नाहीतर आपल्या दोघांनाही तिथं पोलीस पकडून नेतील म्हणलं, आपण हरवताल किंवा मग सह्याद्री आपल्याला त्रास द्या, असं त्याला मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या। त्यामुळे तो थोडासा शाण्यासारखं वागत होता। त्यानंतर मग इथे एंट्री केल्याच्यानंतर बिल पे करावं लागतं। इथे 100 रुपयाला सुवर्णप्राशन पाजतात, तेही ह्या वर्षीपासूनच झाले बरं का, नाहीतर अगदी 50 रुपयाला होतं, त्यामुळे परवडत होतं, पण आता 100 रुपये केले। परत मला जायला बसने वगैरे बरेचसे पैसे जातात, पण म्हणलं ते मुलांसाठी चांगलं आहे। तर तुम्हाला मी आता सांगते सुवर्णप्राशनचे फायदे, तुम्ही पाजता का नाही मुलांना तेही मला सांगा।
तर आयुर्वेदानुसार सुवर्णप्राशन हे मध, तूप आणि सुवर्ण भस्म यांच्यासारख्या घटकापासून तयार केले जाते. असे मानले जाते की यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती, स्मरणशक्ती आणि एकूण विकासाला मदत होऊ शकते. पण याबाबतचे नैसर्गिक किंवा वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत बरं का. ते नेहमी मात्र आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यावे, स्वतःहून कधीच देऊ नये. मग तुम्ही ही मुलांना जर सुवर्णप्राशन देऊ इच्छिता ना, तर आपल्या डॉक्टरांना एकदा विचारा, सल्ला घ्या डॉक्टरांचा आणि मगच मुलांना द्या. आणि इथून पुढे नक्की पोरांना सुवर्णप्राशन द्या, कारण तुम्ही जर देत नसाल. माझा तर खूप अनुभव चांगला आहे बरं सुवर्णप्राशनचा, कारण रायसची एवढी अशी प्रतिकारशक्ती चांगली आहे ना, कारण तो कधीच आजारी पडत नाही. त्याला सर्दी वगैरे जरी झाली ना, लहान 1-2-2.5 वर्षाचा असताना मुलं थोडेसे चिडचिड करतात, पण त्याच्यानंतर अजिबात रायसला सर्दी वगैरे झाली तर तो तेवढी सहन करू शकतो. त्याला अजिबात औषधांची वगैरे गरज पडत नाही. आणि म्हणजे त्याची स्मरणशक्ती पण एवढी छान आहे ना. कालच त्याची मॅम म्हणत होते की तुम्ही आता इथे कास्टचा उल्लेख करायला नाही पाहिजे, पण मी सांगते, आम्ही वासुदेव आहोत. वासुदेवांमध्ये जी काय परंपरा असते ना, नाव घेऊन वगैरे नावाचा उद्धार वगैरे करतात, तसं म्हणत होत्या की मॅम तुम्ही रायांशला शिकवा म्हणून. आता तो लहान आहे, एक तर त्याच्या बाबाला पण येत नाही, आजोबांना येत होतं, पण आता आजोबा नाही येत ह्या जगात. पण आता बघू म्हटलं, आम्हाला जेवढं येईल तेवढं आम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करू. आणि खूप खूप ॲक्टिव्ह मुलगा आहे, असं तसं त्याच्याबद्दल बोला. तो लहानपणापासूनच ॲक्टिव्ह आहे. तर इथं मग आले मी, दोघांचंही त्यांनी वेट केलं, त्यानंतर हाईट चेक केली आणि इथे मुलं खूप छान मला साथ देत होते. थोडासा माझा कॅमेरा इकडे तिकडे हल्ला आहे, तेवढं समजून घ्या, कारण दोन्ही मुलं आणि मी, त्यामुळं मला जास्त काही शूट करता आलं नाही व्यवस्थित. असं इथे बघा, सह्याद्री जसं दादा करेल ना तसं ती करत असते. त्यामुळे मी रायांशला सांगितलं की तू व्यवस्थित वागलास तरच सह्याद्री पुढे व्यवस्थित वागेल, त्यामुळं तू मला त्रास देऊ नको. आणि इथे त्याचं नाटक चालली होते बरं का, म्हणजे की सह्याद्री सुवर्णप्राशन घेत नाही, ती खूप रडते, तर त्याची इथे ॲक्टिंग चालली होती. मला पण नाही पाहिजे, पण तो हसत होता का, तर तो नाटक करत होता. त्या डॉक्टरांना पण माहिती आहे, त्यामुळे आणि सगळ्यांच्या इथे ओळखी झालेल्या आहेत जास्त. कसं बसं नाटक करत त्याने तर औषध पिलं, पण सह्याद्रीनं अजिबात पिलं नाही औषध पिलं तिने, पण तिने एवढा त्रास दिला ना औषध पिताना, आणि ते औषध पिऊनही आणि माझं एवढ्या लांब जाऊनही काहीच उपयोग झाला नाही. तिने नंतर औषध पिल्यानंतर उलटी केलीच. पण इथे रायांश माझा लहानपणापासून पितो ना, त्याला म्हणजे सह्याद्रीही पिते, पण ती नेहमीच अशी रडते, नेहमीच औषध पिण्यास अशीच नाटकं करत असते. तुम्ही बघू शकता, तिला अक्षरशः धरून पकडून आणून तिला पाजवलं तरीही तिने पिली नाही. आणि आज असंच पहिल्यांदा झालं बरं का, जे की मी तिला मांडीवर घेतलं नाही का, तर मी एकटीच होते म्हणून आणि मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून. माझी ही चूक झाली, मी रायांचं शूट केलं ना त्यानंतर करायला नव्हतं पाहिजे, कारण तिने बरोबर औषध पिलं असतं. कारण जर तोंडातमध्ये औषध चांगलं गेलं असतं ना तर तिने पिलं असतं, पण तिने बऱ्यापैकी औषध तोंडाच्या बाहेर पण काढलं आणि उलटी पण केली. त्यामुळं मला असं वाटलं की मी खूप चुकी केली की मी तिला मांडीवर नाही घेतलं. मांडीवर घेतलं ना, मुलं कसे जरा आडवे वगैरे होऊन औषध पितात, कारण थोडंसं कडवट लागतं. मोठी मुलं पिऊ शकतात, पण सह्याद्री प्रत्येक गोष्टीत ती अशीच आहे. तुमची पण मुलं अशीच आहेत का, नक्की सांगा. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर इथे मुलं खूप खेळतात बरं का. माझे खूप व्हिडिओ आहेत इथं, तुम्ही ह्याच्या आधीचे शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच कळेल, कारण हा स्पेसच एवढा भारी आहे ना मुलांना. खूप साऱ्या मूर्ती आहेत, मंदिर आहे बघा. सह्याद्रीचं तोंड अजूनही उघडं आहे, कारण ती तशीच औषधं पीत असं तोंड करून फिरत होती. आणि तिला हे बाबा खूप आवडतात बरं का. असं ते मूर्ती मला नाही सांगता येणार ती कशाची काय आहे. त्यानंतर तिने तिथं उलटी वगैरे केली, तिला स्वच्छ वगैरे केलं. त्यानंतर म्हणलं चला आता निघू आपण. त्यानंतर आम्ही निघालो. तर आजचा छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. माझ्या मुलांसोबतचा पहिला हा प्रवास होता माझा, तर मी एकटीने हँडल केले. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओंना छान प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.